संकुलाचे सर्वेसर्वा खंडाळे साहेब, सुवर्ण मॅडम, संकेत सर, ऋतुजा मॅडम, या संकुलाचं पाहणारे पाटील सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले लिगाडे सर, ननवरे सर, डॉक्टर केळकर मॅडम, गायकवाड पोस्टमन साहेब, कॅप्टन साहेब, टिंपल मॅडम, सुरेश पवार सर, त्याचबरोबर या संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आस्तमानाला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं मी आस्तमानाला गेलो सर्वत्र अंधार. पृथ्वी कासावी सोयील तेवढं एक मिणमिणती पंथी पुढे आली आणि म्हणाली साऱ्या अंधार दूर करू शकणार नाही परंतु मी तेवत राहीन. प्रकाशाना अंधार भेटला जातो याचा विश्वास जागता ठेवी. हे काम खंडाळे साहेबांनी या संकुलासाठी केलं. साहेबांच्या माझी 30-32 वर्षापूर्वीचा 11वी सायन्सला मी जवळ या ठिकाणी विद्यार्थी म्हणून त्यांना मी पाहिलं. ज्यांना ज्यांना या संघर्षाची ओढ येते तेवढी माणसं मोठी होतात. त्याची 2 उदाहरणं माझे गुरु म्हणून मी आनंदाने सांगतो, खंडाळे साहेब आणि त्याच बरोबर डॉक्टर दिलीपजी इंगोले सर. यांचं मी म्हणलं नेहमी ज्या वेळा शिक्षक म्हणून करत असताना आणि यांचं सगळं पाहिल्यानंतर कीर्तनकार वगैरे बऱ्याच वेळा म्हणत असतात ती ओळ सारखी मला सारखी घुळून परत माझ्या पुढे येत असते. माझ्या डोळ्यातली आसवो कोणी मायेन पुसताना कसा हुंद कदाटतो या गोष्ट खंडाळे साहेबांची सांगताना. कुटुंबाने सुद्धा सुवर्ण मॅडमने संकेत सरांनी वगैरे पाहिलं नसेल, ऋतुजा मॅडमने सुद्धा सरांना पाहिला नसेल, परंतु ज्या वेळेला त्या पुरी भाजीसाठी 1 रुपयाच्या त्या हॉटेलमध्ये येत असताना आम्ही लांबून पाहायचे हे आमचे सर. हा आदर आज पण आम्ही लांब जरी असलो तरी पुण्यामध्ये ज्या वेळेला हे डिवायडीच्या ऑफिस मध्ये भेटलो आणि सरांची 30 वर्षाची नजर किती राहते हो. मी दुसऱ्या वर्षी माझा विद्यार्थी विसरून जात असतो. मी साहेबांना म्हटलं साहेब मी तुमचा विद्यार्थी. नमस्ते सर, मी असं 2-3 हजार माझ्या संकुलामध्ये विद्यार्थी. सर आनंद आहे. परंतु जसा सरांचा संघर्ष होता अशीच ही माणसं संघर्षात मोठी होतात. आज तुम्ही माध्यमिक नोकरी करत असताना 4थ्या शाळेत मी आलेलो आहे. बदलत हा माझा जीवन प्रवास असेल. कुणालाही जीवनामध्ये विश्वास वाटला. 2दा मुख्याध्यापक, मध्ये शिक्षक आणि पुन्हा मुख्याध्यापक आणि पुन्हा रिटायरमेंटच्या वाटेवर अशा पद्धतीचा हा एकंदरीत प्रवास पाहिल्यानंतर अगदी मला प्रत्येक कधी जर सांडली स्वप्ने कर्ण गोळा पुढे जावे जुने अवशेष स्वप्नांचे पुन्हा जोडता यावे. कुणाला यश मिळून जाते कुणाची जिंदगी जाते मिळालेल्या प्रवासाला तरी कुरवळता यावे. तर अशा पद्धतीचा हा प्रवास आम्ही काय केला, उडत नेला सरांनी नेला, आम्ही नेला. काय आमच्याकडून मुलांपुढे म्हणून काय सांगायचं मुलांनो, एक ऍज अ मोटिवेशन सगळ्यांनी सांगत असताना तुम्ही आमच्याकडून थोडं घ्या